हे अनेक अजगर इथं शैक्षणिक व्यवस्थेत येत आहे ते पाहणं महत्वाचं आहे। ते अजगर कोण आहेत नेमके? अजगर कोण नाही, अजगर ही व्यवस्थाच आहे, ही सिस्टीम काय आहे त्याच्यात तुम्हीही सामील आहे, मीही सामील आहे। मंत्र्याच्या गावातली पडली नाही पाहिजे आणि बाकीच्या राज्यातली पडली पाहिजे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? असं म्हणायचं आहे का? मला वाटतं हा बऱ्याच दिवसाचा एकंदरीत कार्यक्रम उपक्रम चालू असतं, काय म्हणते त्याला, आड्या असणं, खड्या असणं। शालेय पोषण आहारामध्ये एकंदरीत हे चित्र फार कठीण आहे, पण हे पोट बेकार होते किंवा एखादी जीवितहानी होते। पण तुम्ही हा विचार केला पाहिजे का 50-60 वर्षामध्ये शैक्षणिक अवस्थेचं बदललेलं रूप हे पाहणं फार महत्वाचं आहे। इथं या कॅमेरामॅनची पोरगी कोणत्या शाळेत जाते पोरं, आणि या टीव्ही वाल्याचा संपादक कोणत्या शाळेत जाते हे तपासा। जो मतदान मारतं त्याचे मुलं कोणत्या शाळेत जातं आणि आमदाराचे पोरं कोणत्या शाळेत बसतं, त्याच्या भेटणाऱ्या त्याच्या नशीब येणाऱ्या गळती शाळा असेल, वर्ग 4 शिक्षक 2 खोल्या 3, ही जी अवस्था आहे ही बदलण्याची फार गरजेचं आहे। बातमी तर टीव्ही वाल्यांनी गळती शाळा, कमी शिक्षकांची शाळा, त्या शाळेतली असणारी व्यवस्था, सीबीएसई पॅटर्न मध्ये शिकवलं जाणारं शिक्षण, इकडे बाजूला भेटणारं शिक्षण, याची विषमता खरं तर तुम्ही दाखवायला पाहिजे। आम्ही तर दाखवतो। एका सापापेक्षा हे अनेक अजगर इथं शैक्षणिक व्यवस्थेत येत आहे ते पाहणं महत्वाचं आहे। ते अजगर कोण आहेत नेमके? अजगर कोण नाही, अजगर ही व्यवस्थाच आहे, ही सिस्टीम काय आहे त्याच्यात तुम्हीही सामील आहे, मीही सामील आहे। आम्ही धर्मजातीच्या नावानं निर्माण केलेले अजगर ह्या मुद्द्याच्या लहान अशा गोष्टीला ते खाऊन गिळून टाकतात। पण बच्चू भाऊ, 2 वर्ष महायुतीचं सरकार आहे, तुम्ही देखील कधी काळी त्या सरकारचा भाग होता। आज शिक्षण मंत्री जे आहेत त्यांच्याच मतदारसंघात सावंतवाडीमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेची भिंत कोसळलेली आहे, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यामध्ये आहे। नेमकं सरकार काय करते? तुम्ही सरकारला काय नेमकं सांगाल? मला वाटते अधिक व्यापकता आणि याची फार गरज आहे। तर मी माझ्या गावात जर एखादा भिंती पडून किंवा एखादा खड्डा पडला तर आमदाराच्या गावात खड्डा अशी बातमी करायला आपल्याला शिक्षण मंत्री आहेत ना, आपल्याला फार मजा वाटतं। शिक्षण मंत्र्याच्या गावातली शाळा पडली, अरे शिक्षण मंत्र्याच्या गावातली पडली नाही पाहिजे आणि बाकीच्या राज्यातली पडली पाहिजे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? असं म्हणायचं आहे का? त्याच्यानं ही अशी बातमी करू नये। पण घटना गंभीर आहे ना? नाही, घटना गंभीर आहे, ते मंत्र्याच्या मतदारसंघातली म्हणून गंभीर आहे। मग हे विचार, मला वाटतं हे मला तुम्हाला उलट प्रश्न आहे, असं करू नये। बातमी फक्त शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघात पडली म्हणून बातमी होत असं, तो हे गलत आहे। इथे शाळेची भिंत पडलेली आहे आणि ते आमच्या शैक्षणिक दृष्ट्या फार कठीण आहे। आणि भेटणारं बजेट, असणारी व्यवस्था, याच्यासाठी धर्मजातीच्या पलीकडे जाऊन जे राजकारण करणारी जी काही नेते मंडळी आहे ते मर्द आता उरलेले दिसत नाही आणि त्याच्यामुळे ही अवस्था निर्माण होतं। बरं, दुसरीकडे काल अजित पवार गटाची बैठक होती, त्या ठिकाणी नवाब मलिक देखील उपस्थित होते। काय म्हणावं, नवाब मलिक महायुतीला पाठिंबा देतील? नवाब मलिक काय ते आमदार आहे, उपस्थित राहतात। नवल काय नवल आहे सांगा ना? नाही, कारण भाजपने आधी नवाब मलिकांना विरोध केला होता, मात्र आता भाजपनं अजितदादांना पण विरोध केला होता, अजितदादांना भाजपला पण विरोध केला होता। सत्तेच्या राजकारणामध्ये पांडवापासून तर आतापर्यंत ही व्यवस्था प्रत्येक वेळेला बदलली। बिभीषण नव्हता काय रावणाचा रामाच्या बाजूनं, प्रभू रामचंद्राच्या बाजूनं, त्याच्यानं तो काही विषय नाही। खरे विषय हे आहेच नाही या राज्याचे, आणि हे नवाब मलिक हजर राहिले हा काय विषय आहे का राज्याचा? कसं काय दाखवता ही बातमी? नाही, कारण देवेंद्र फडणवीस यांनी खूप गंभीर आरोप केले होते, पण नवाब मलिक ही बातमी होतं का? तुम्हाला काय झालंय, तुम्हाला ब्रेकिंग पाहिजे असतं आणि लोकांना आकर्षित करायचं असतं, नसणाऱ्या बातम्या करायच्या आणि खऱ्या बातम्या सोडायच्या। काय अन्याय आहे जनतेवर। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती पण देखील कोणी बोलत नाही ना, इतरच मुद्दे तू ऐकलंच कुठं? दे रे आपलं काय काय बोललो आतापर्यंत तर पण तरी शेतकऱ्यांना कुठे न्याय मिळत नाही, कारण अमरावतीमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। मी टीव्हीवर दाखवलं किती शेतकऱ्याला? तुम्ही काय ब्रेकिंग न्यूज केली? तुम्ही ब्रेकिंग न्यूज केली भर निवडणुकीच्या काळात सोयाबीनचे 500 रुपये भाव पडले होते, तुरीचे भाव पडले, कापसाचे भाव। तुमच्या टीव्हीवर पहा ब्रेकिंग आहे का? आम्ही नक्कीच बातम्या दाखवतो, पण तुम्ही ते ब्रेकिंग केलीच नाही। तुम्ही त्याच्यात जबाबदार जास्त आहे मीडियावाले।